इंदापूर तालुक्यामध्ये पाठीमागील सलग 5-7 दिवसांपासून पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. पण काल रात्री आणि परवा दिवशी 2 दिवस इतका तुफान पाऊस पडला की इंदापूर तालुक्याला पाण्याने वेढून टाकलं. आपण आज आहोत मदनवाडीच्या एका शेतकऱ्याच्या दारामध्ये. कारण त्या शेतकऱ्याचं आता इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकतो की ह्या ओढ्याच्या कडेला जी शेती होती, त्या शेतीला मक्याची शेती असेल, त्यांची फळबागेची होती आणि तरकारीची सुद्धा शेती होती. ह्या शेती संपूर्ण वाहून गेलेली शेती आहे. शेतकऱ्यांच्या घरादारामध्ये पाणी गेलेलं आहे. कधी नव्हे तो मागील 25-30 वर्षांमध्ये एवढा पाऊस कुठंच पडला नाही. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये एवढा पाऊस पडला नाही असं आता वयस्कर लोकं सांगतात. एवढा पाऊस ह्या 2-4 दिवसांमध्ये पडलेला आहे. त्यामुळं तालुक्यामध्ये आता फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवरती संकट आलेलं आहे. ह्या शेतकऱ्यांच्या याच्याबरोबरच वीटभट्टी असेल, फळबागा असतील, फळबागांची फुलं गळून गेलेली आहेत. कारण त्यांनी आता ह्यावेळेस बहार धरलेला होता. पण ह्या पावसाच्या हवामानामुळं आता संपूर्ण बहारसुद्धा गळून गेलेला आहे. एवढं मोठं नुकसान झालेलं असताना सुद्धा आता सध्या शेतकरी अत्यंत संकटात आहे. शेतकऱ्याला नेहमीच अशा आसमानी संकटाला सामोरं जावं लागतंय. सरकार नेमकं आता काय उपाययोजना करतं आणि किती तातडीने त्याचे पंचनामे करतात, शेतकऱ्यांना मदत किती लवकरात लवकर मिळते हेच पाहावं लागेल. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर, मदनवाडी.